लग्नानंतरचे प्रेम भाग 4. संजयराव धनश्रीच्या जवळ जात म्हणाले, धनश्री, तू या घरात नवीन आहेस, पण तू घाबरू नकोस. मी आहे. आधी तुला मी आपल्या फॅमिलीची ओळख करून देतो. अरे दादा, आपल्या सुमितचं लग्न तर मोहिनी नावाच्या मुलीशी ठरलं होतं ना. मग ही धनश्री मध्येच कशी आली? आत्या त्यांचं बोलणं मध्येच तोडत म्हणाली, हेमा, तू ऐकून घेशील का? तुम्हाला मी म्हणालो ना, सर्व सांगतो. आधी तिला आपल्या सर्वांची ओळख करून द्यायला नको का? संजयराव हेमा आत्याला शांत करत म्हणाले, धनश्री, ही हेमा माझी धाकटी बहीण. ही आपल्या सोबतच इथे राहते. आणि तो तिचा मुलगा रोहित, तो कॉलेजला आहे. तो पण इथेच राहतो. आणि हे माझे मोठे भाऊ महेश दादा. त्यांना आम्ही सर्वजण दादासाहेब म्हणतो. ते आणि या माझ्या मोठ्या वहिनी लता वहिनी हे दोघे गावी असतात. गावचं घर, जमीन हे सर्व तेच पाहतात. धनश्रीने त्या दोघांना वाकून नमस्कार केला. आणि ही प्रिया दादासाहेबांची धाकटी मुलगी, म्हणजे आमच्या घरातली शेंडेफळ. प्रिया आमच्या सर्वांचीच लाडकी आहे बरं का. आणि ती पण अजून शिक्षण घेते. तसं धनश्रीने प्रियाकडे हसून पाहिलं. आणि हा प्रियाचा मोठा भाऊ अक्षय, ही त्याची बायको मयुरी. अक्षय आणि सुमित आपला बिझनेस सांभाळतात. मयुरी आणि अक्षय आपलं अजून एक घर घाटकोपराला आहे, तिकडेच हे दोघे राहतात. आणि तुझ्या आयुष्यातले सर्वात महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे या तुझ्या सासूबाई वैशाली, माझी धर्मपत्नी. धनश्रीने पटकन वैशालींना नमस्कार केला. अहो, पण आता आम्हाला तिची ओळख करून द्याल की नाही? वैशाली संजयरावांकडे पाहत उत्सुकतेने म्हणाल्या. हो श्री, तू सांगितलंस म्हणून मी पण आतापर्यंत शांत बसलो. आता तरी सांग बाबा, काय झालं ते? दादासाहेब संजयरावांकडे पाहत म्हणाले. दादासाहेब आणि आजी संजयरावांना श्री म्हणूनच संबोधतात. आणि हो, तू आजीला भेटून तिला नमस्कार करून आलीस ना, ती माझी आई. ती कधीतरी अधूनमधून हवा पालटायला गावी जाते, नाहीतर इतर वेळी इथेच आपल्यासोबत असते. ते सर्वांकडे पाहत म्हणाले. आता तुम्हा सर्वांना हिची ओळख करून देतो. सर्वजण उत्सुकतेने संजयरावांकडे पाहत होते. ही धनश्री अरविंद खानविलकर. तिचं नाव सांगितल्याबरोबर काय म्हणून सर्वजण आश्चर्यचकित होऊन म्हणाले. सुमित तर स्तब्ध होऊन कान देऊन सर्व ऐकत होता. हो, दिवसभर लग्नाचे सर्व विधी मोहिनीने सुमित सोबत पार पाडले. पण ऐन लग्नाच्या वेळी मोहिनी कुठे गायब झाली माहीत नाही. तिची आई बाबांनी सर्वत्र तिचा शोध घेतला, पण ती सापडली नाही. त्यानंतर धनश्रीला तिने फोन केला. ती कुठं गेली ते पण तिने हिला नीट सांगितलं नाही. तिच्याजवळ तिनं निरोप दिला होता, तो म्हणजे माझी काळजी करू नका आणि माझा शोध घेऊ नका. आणि मी आता आपण थोड्या वेळापूर्वी सुनीलला फोन केला होता. अजूनही मोहिनीचा फोन लागला नाही. सर्वजण अवाक होऊन संजयरावांचं बोलणं ऐकत होते. संजयराव थोडं थांबून पुढे म्हणाले, या पोरीच्या बाबांची आणि तिची विनवणी करून मी तिला लग्नाला उभं राहण्यासाठी तयार केलं. या पोरीनं माझं म्हणणं मान्य करून आज पाटील घराण्याची इब्रत वाचवली. ती जरी सर्वसामान्य घरातली मुलगी असली तरी तिनं आज आपल्यासाठी असामान्य असा निर्णय घेतला आहे. आणि हो, तुम्हा सर्वांनी मी आज एक गोष्ट निक्षून सांगतो. धनश्रीला तिच्या स्टेटसवरून किंवा तिच्या माहेरच्या परिस्थितीवरून किंवा अजून कुठल्याच गोष्टीवरून कोणी काही बोलेल, मी खपवून घेणार नाही. आणि अजून एक, तिचं शिक्षण अजून पूर्ण झालं नाही, त्यामुळे उद्यापासून ती आपल्या घरूनच तिचं अर्धवट शिक्षण पूर्ण करेल. तसं मी तिच्या बाबांनाही तिला शब्द दिला आहे. आपल्याला जशी आपली प्रिया आहे तशीच धनश्री पण. ही गोष्ट सर्वांनीच लक्षात ठेवा. एवढं बोलून संजयराव एक दीर्घ श्वास टाकत सोफ्यावर बसले. वा पोरी, आज तुझ्या निर्णयामुळे पाटील घराण्याची इज्जत वाचवलीस. दादासाहेब सोफ्यावरून उठत म्हणाले.
आणि मी पण श्रीच्या मताशी सहमत आहे. तिला कोणी काही बोललेलं मला पण चालणार नाही. दादासाहेब सर्वांकडे पाहत म्हणाले. वैशाली आणि सुमितची काकू लता दोघी पण धनश्रीच्या जवळ जाऊन तिचे आभार मानत होत्या. बाळ, खरंच तू खूप मोठा निर्णय घेऊन आमची अब्रू वाचवलीस. आजपासून तू आमची सून नाहीस, तू आमची मुलगी आहेस, लता वैशालीला म्हणाल्या. वैशाली, आता तिला आराम करू दे. ए प्रिया, जा ग, धनश्रीला सुमितची रूम दाखव. वैशाली प्रियाकडे पाहत म्हणाल्या. धनश्री, तू आता कसलीच काळजी करू नको, जा आराम कर, जा. वैशाली धनश्रीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या. इकडे सुमित तर सर्व ऐकून शॉक लागल्यासारखं स्तब्ध झाला होता. तो खरं तर बाबांना सांगणार होता की मला या मुलीशी संसार करायचा नाही, माझा आणि हिचं जमणार नाही, पण सर्व उलटच झालं होतं. आता तर हिला काही बोलता पण येणार नाही. देवा, इथे पण मलाच फाशी पाडलंस का रे, तो वर पाहून मनातच म्हणाला आणि आपल्या नशिबाला कोसू लागला. इकडे प्रिया धनश्रीला सुमितच्या रूममध्ये घेऊन गेली. ही महामाया तर इथे पण भाव खाऊन गेली. कसं होणार देवा आता माझं. सुमित, प्रियाने धनश्री गेल्या त्या दिशेला पाहत म्हणाला. प्रियाने आणि धनश्रीने रूममध्ये प्रवेश केला. धनश्री तर सगळीकडे डोळे मोठे करून पाहतच राहिली. एवढी मोठी बेडरूम तर तिने कधी स्वप्नात देखील पाहिली नव्हती. बेडरूममधील एक एक वस्तू ती बारकाईने न्याहाळत होती. तिचं घर पण या बेडरूमपेक्षा पण लहान होतं. हे सर्व पाहता पाहता तिची नजर बेडच्या मागच्या वॉलवर मधोमध थोडा वरती लावलेल्या सुमितच्या फोटोवर पडली. तसा तिच्या मनात सुमितचा विचार आला. यार, सर्व मस्त आहे, पण हा बावळट मूर्ख मुलगा, याचं काय? ही तर याची बेडरूम आहे. ती तोंडातच पुटपुटली. वहिनी, हे बघ वॉर्डरोब, तुला हव्या असणाऱ्या सर्व वस्तू इथे आहेत. मी जाते, तू फ्रेश होऊन घे आणि आराम कर. तिने हो म्हणून प्रियाकडे पाहून मान डोलवली. धनश्रीने त्या मऊशार बेडवर आपलं अंग टाकून दिलं. यार, कसलं भारी वाटतंय आणि केवढा मोठा बेड आहे हा. लग्नाआधी बेडरूमची स्वप्न पाहिली होती, पण एवढी मोठी बेडरूम तर कधी स्वप्नात पण पाहिली नव्हती. बरोबर छोट्या लोकांची छोटी स्वप्न. तिने आपल्याच डोक्यावर टपली मारत स्वतःशीच पुटपुटली. थोड्या वेळासाठी ती खूप खुश होती, पण सुमितचा विचार तिच्या मनात येतच पुन्हा ती विचारात पडली. धनू, या खडूस मुलासोबत तुला या रूममध्ये राहावं लागणार आहे. ती आता सिरियस होऊन विचार करत होती. नाही, मी आणि हा खडूस नाही, मला नाही जमणार याच्यासोबत एका रूममध्ये राहायला. देवा वाचव रे, काय होणार आहे माझं. ती वर पाहत म्हणाली. अरे पण मी एक गोष्ट विसरलेच, हा तर आता माझा नवरा आहे आणि हा जर का नवऱ्याचा हक्क दाखवायला माझ्याजवळ आला तर मग मी काय करू. आता मात्र ती टेन्शनमध्ये आली होती. ती एकदम बेडवरून उठून बसली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अचानक मावळला. त्यानं काहीही करू दे, पण या बाबतीत मी त्याची मनमानी खपवून घेणार नाही. माझ्या शरीराला त्याचा हात पण लावू देणार नाही, ती मनाशीच बोलत होती. इकडे सुमित पण विचारात पडला होता. त्याला पण फ्रेश व्हायला रूममध्ये जायचं होतं, पण तरीही तो मात्र अजूनही तिथेच आणि तसाच विचार करत बसला होता. बाकी सर्वजण तर आपापल्या खोल्यात केव्हाच निघून गेले होते. सुमितला काय करावं तेच सुचत नव्हतं. त्यानं मनात विचार केला, मी का म्हणून तिला घाबरू. ती माझी बेडरूम आहे, आता तर तिनं मला घाबरायला हवं. सुमित विचार करत बेडरूमच्या दिशेने निघाला. इकडे धनश्री तिचं चेंज करून मस्त बेडवर लोळत पडली होती. तिने बेडरूमचा दरवाजा आतून बंद केला होता. सुमित विचार करता करता बेडरूमच्या दरवाजाजवळ येऊन पोचला. त्यानं बाहेरून नॉक केलं. आता कोण आलं असेल मनातच विचार करत ती पटकन उठली. अरे बाप रे, तो खडूस आला असेल तर. देवा, मला तर त्याचं तोंड पण पाहायची इच्छा नाही रे.
तिने मनातच विचार करत दरवाजा उघडला. समोर सुमित उभा पाहून ती पटकन बाजूला झाली. तसा तो झरकन आत निघून गेला. ती आता थोडी घाबरली होती. स्वतःला रिलॅक्स धनश्री, तो काय तुला खातोय का? घाबरू नको. धनश्री डोळे ती मिटून स्वतःलाच सांगत असते. तोवर तो फ्रेश होऊन बाहेर येऊन आरशात पाहून आपले केस नीट करत होता. ती मात्र आपला मोबाईल पाहत एका साईडला आराम खुर्चीत बसली होती. तो पण एक खुर्ची घेऊन बाल्कनीत जाऊन बसला. ती सुटकेचा निश्वास टाकत पुन्हा नीट आरामात बसली. यार, किती छान डोळत पडले होते. पण लगेच हा खडूस आला. धनश्री तोंडातल्या तोंडातच पुटपुटली. बराच वेळ दोघे पण तसेच बसले होते. तितक्यात दारावर टक टक आवाज झाला. तिने पुढे धावून दरवाजा उघडला तर समोर विशू काका कॉफी घेऊन आले. ताईसाहेब, सुमित दादा कुठे आहेत? रामू काकांनी विचारले. काका, मला ताईसाहेब नका ना बोलू, मला धनश्री बोललं तरी चालेल. मला ती बाल्कनीकडे बोटाने इशारा करत रामू काकांना म्हणाली. रामू काकांनी कॉफीचा एक कप धनश्रीला दिला आणि दुसरा घेऊन ती सुमितजवळ गेले. सुमित दादा, ही घ्या कॉफी म्हणत रामू काकांनी सुमितच्या हातात कॉफीचा कप दिला आणि ते निघून गेले. धनश्रीला तर खूपच भारी वाटत होतं, कारण तिला आता काहीच काम करावं लागणार नव्हतं. लग्नाआधी आईसोबत किचनमध्ये बरीच कामं तिला करावी लागत होती. तशी ती पण सर्व आनंदाने करायची. पण इथे मात्र तिच्या दिमतीला नोकर चाकर असणार होते. या विचारानेच ती आनंदून गेली. तिनं कॉफी एक एक सिप आरामात घेत कॉफी संपवली. इकडे सुमितने पण त्याची कॉफी संपवली. त्याच्या डोळ्यावर झोप आली होती, पण धनश्री तिथेच बसल्यामुळे त्याला काय करावं ते समजत नव्हतं. जाऊ दे, तिला काय घाबरायचं म्हणत तो ताडकन उठून आत आला आणि बेडवर आडवा झाला. ती तिथे समोर बसली होती. ती पटकन उठली आणि बाहेर तो बसला होता त्या खुर्चीत जाऊन बाल्कनीत बसली. आत्ताच तर ठीक आहे, पण मी रात्री कुठे झोपणार? आता तिला टेन्शन आले. बराच वेळ ती बाल्कनीत बसून आजूबाजूचा परिसर निहाळत होती. बाल्कनीत बसून तिला रस्त्यावरून भरधाव वेगात जाणाऱ्या गाड्या दिसत होत्या. मुंबईपासून थोडा बाहेर पण चांगल्या निसर्गरम्य वातावरणात त्यांचा बंगला होता. विचार करता तिच्या मनात अचानक आईबाबांचा विचार आला. तसं तिने पटकन बाबांना फोन लावला. हॅलो धनू बेटा, कसे आहेस? बाबा पलीकडूनच म्हणाले. बाबा, मी मस्त आहे. तुम्ही कसे आहात? घरी व्यवस्थित पोहोचलात ना? बाबा, हो ग बाळा, तुमचा ड्रायव्हर अगदी आम्हाला आपल्या घराजवळ सोडून परत गेला. अगं, तुला तिथे करमते का? बाबा काळजीने म्हणाले. धनश्री, नाही हो बाबा, मला तुमच्या सर्वांची खूप आठवण येते. धनश्री केविलवाण्या स्वरात म्हणाली. अहो धनू, आहे का? द्या बघू. तिची आई बाबांकडून फोन घेत म्हणाली. धनू बाळा, कशी आहेस? धनश्री म्हणाली, मी मस्त. तू कशी आहेस? आणि अक्षय काय करतोय? आई, अगं तो ना बाहेर गेला आहे. आणि तुला तिथे करमते का ग? आई काळजीच्या स्वरात म्हणाली. धनश्री म्हणाली, नाही ग आई, मला तुमच्या सर्वांची खूप आठवण येते ग. आई, अगं धनश्री, काही दिवस नवीन घरात जुळून घेताना होतं असं. अगं होईल, तुला पण हळूहळू सवय. बरं, आता काय करतेस तू? धनश्री म्हणाली, काही नाही ग आई, बसले, आल्यापासून आरामात. आई, तुला माहीत आहे का, अगं किती मोठं यांचं घर आहे. अगं आपल्या घराएवढी यांच्या बंगल्यातली एक एक खोली आहे. प्रिया मला म्हणाली की वहिनी, तुला मी उद्या सर्व बंगला फिरून दाखवते. आणि आई, तुला माहीत आहे का, यांच्या घरात सर्व काम करायला नोकर चाकर आहेत. मी तर आल्यापासून खोलीत आरामात बसून आहे. धनश्री बोलत होती आणि आई ऐकत होती. आई, पोरी नशीब काढलंस ग, पण आता तुला मोठ्या घरात राहायचं म्हटल्यावर खूप जबाबदारीने वागावं लागेल. कोणाशी मोठ्या आवाजात बोलू नको. मोठ्या माणसांची मान मर्यादा ठेवून सर्वांशी आदबीने वाग. आई तिला समजवत होती. आणि जावई बापू कसे आहेत? म्हणजे तुमच्या दोघांचं काही बोलणं झालं का? आई काळजीच्या स्वरात म्हणाली.
धनश्री आता आईला काय उत्तर द्यायचं याचाच विचार करत होती. काय झालं, तू काहीच का बोलत नाही? आई पलीकडून काळजीत बोलली. हो आई, अगं म्हणजे आमचं अजून बोलणं नाही झालं, ती अडखळत म्हणाली. सर्व ठीक होईल धनु बाळा. अगं एवढं सर्व अचानक घडलं ना, त्यांना हे सर्व स्वीकारायला थोडा वेळ जाईल, आई धनश्रीला समजवण्याच्या सुरात म्हणाली.